मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अजित पवार गटाचं राज्यभरात आंदोलन। महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन। नवा पुतळा उभारण्याची मागणी। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्या प्रकरणी ठाकरे आणि राणे समर्थकांच्या 42 जणांवर गुन्हे दाखल। किल्ला परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवला। भाजपचे गुंड गृह खात्यावर थुंकले। पोलिसांची कॉलर पकडली। फडणवीसांना लाज वाटायला हवी। पोलिसांना सन्मान देऊ शकत नाही तर राजीनामा द्या। राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर संजय राऊत आक्रमक। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामधले शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू। आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा वापर। शिवरायांचा पुतळा बनवणारा मूर्तिकार जयदीप आपटे आरएसएसचा माणूस। ब्रॉन्झचा पुतळा बनवू नाही। डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला। नाना पटोलेंचे गंभीर आरोप। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदल आणि राज्य शासनाकडून संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात येणार। नवीन पुतळा उभारण्यासाठीही समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। राणेंविरोधात पुण्यात ठाकरे गटाचं जोडेमारो आंदोलन। राज्य अशांत करण्यासाठी फडणवीसांनी राणेंना सोडलंय का? अंधारे आक्रमक तर नारायण राणेंना अटक करण्याची मागणी। मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राणेंची पोलिसात तक्रार करणार। मात्र राणेंचा बॉस सागर बंगल्यावर न्याय मिळणार का नाही माहीत नाही। ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा निशाणा। उद्या दिल्लीत शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक। गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार। पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही। जरांगेंच्या मराठा आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण। आरक्षणापासून सुरू झालेल्या लढ्याची वाटचाल शेतकरी कर्जमाफीपर्यंत। रस्त्यावर उतरण्यापेक्षा निवडणुकीलाच आंदोलन समजा। जरांगेंचं शेतकऱ्यांना आवाहन। बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांकडून केसरकरांना समज। मालवण दुर्घटनेबाबत सांभाळून वक्तव्य करण्याच्या सूचना। शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे सुनावलेत खडेबोल। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता। एसआयटीकडून दोन्ही पीडित मुलींच्या प्रकरणात वेगवेगळे गुन्हे दाखल। जनतेचं गुंडांपासून रक्षण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची जबाबदारी। मात्र मंत्र्यांकडूनच गुंडांना राजाश्रय। मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेत आहेत। काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरची अटकपूर्व तुर्तास टळलेली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाकडून खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा। चाकून भोसकून तलाठी कार्यालयातच तलाठ्याची हत्या। फेरफार प्रलंबित राहिल्यानं तरुणाकडून चाकून हल्ला। वसमत तालुक्यातील आडगावमधील घटना। तलाठ्यांचं आज कामबंद आंदोलन। चंद्रपूर वणी परिसरात कोळशाचा काळाबाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण। कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करतात। वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप।